वृश्चिक रास पाहिली तर वृश्चिक रास ही मंगळाची राशी आहे. त्यामुळे या राशीची माणसं सेनापतीच्या ॲटिट्यूडमध्ये असतात, खूप गंभीर असतात, हट्टी असतात, प्रचंड प्रगल्भ असतात. यांना सतत बडबड करणारा चंचलपणा आणि वरवरचं वागणं त्यांना अशा स्वभावाची माणसं अजिबात आवडत नाही. म्हणून वृश्चिक राशीच्या लोकांनी शक्यतो मिथुन राशीसोबत विवाह टाळावा असं ज्योतिषशास्त्र सांगतं. कारण मिथुन रास काय आहे, ही खूप बोलकी आहे, निरागस आहे, अवखळ आहे, चंचल स्वभावाची असते. आणि त्याच्यामुळे काय होतो, जेव्हा स्वभावांमध्ये मतभिन्नता येते तेव्हा मोठा संघर्ष सुरू होतो. तर मग वृश्चिक राशीसाठी योग्य जोडीदार कोणता असायला पाहिजे? तर सर्वात उत्तम जोडी म्हणजे वृश्चिक राशीच्या जातकांनी वृश्चिक राशीचा जोडीदार शोधावा. कारण दोघेही एकमेकांचे स्वभाव चांगल्या पद्धतीने समजू शकतात. त्यानंतर कुठली रास असेल तर मीन आहे, कर्क आहे. कारण हे तीनही राशी या जलतत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे या राशींचे जोडीदार तुमच्यासाठी शुभ मानले आहेत. कारण या जलतत्वांच्या राशीमध्ये काय आहे, सहनशीलता आहे, भावना समजून घ्यायची क्षमता आहे, नातं टिकवण्याची ताकद आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, वृश्चिक राशीच्या लोकांचं जर विवाहाचं वय पाहिलं तर वयाच्या साधारण 26 किंवा 28व्या वर्षी यांचे विवाह योग जुळून येतात. पण संसाराचं यश हे पत्रिकेतील मंगळ आणि शुक्राच्या योगावर अवलंबून असते. त्याच्यामुळे फक्त राशी नाही, संपूर्ण पत्रिका, पूर्ण पत्रिकेतील योग, दशा, अंतर्दशा सगळं पाहणं गरजेचं असतं. धन्यवाद. जय ज्योतिष.